मित्रांनो नमस्कार. बातमी येते थेट मुंबईतून. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी. मित्रांनो, देशाचं राजकारण अखेर बदललं. देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक. ठाकरेंची तटबंदी. भाजप तसेच शिंदे सर्वात मोठी धक्कादायक बातमी. मित्रांनो, ठाकरे भेदणार भाजपला, शिंदेगडाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक बातमी. नेमकं काय घडलंय मित्रांनो दिल्लीच्या तख्तावरती? बघूया. महाराष्ट्र राखतो दिल्लीचे ही तख्त. मराठी माणूस दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकला गेला नाही. तशाच प्रकारचं राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून गेली 55 वर्षे महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळालंय. आणि यातच सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय सध्या भाजपसाठी, शिंदेगडासाठी डोकेदुखी ठरला गेला आहे. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव या भागात झालेल्या शिवसेनेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना यश मिळालं होतं. मात्र सध्या झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये भाजप तसेच शिंदेला सर्वात मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जवळ 21 जागांवरती सर्वात मोठा दणदणीत विजय झालाय. या ठिकाणी शिंदेगडाची 1 जागा, भाजपच्या 2 जागा, उद्धव ठाकरेंच्या तब्बल 18 जागी ठाकरेंचा भगवा झेंडा फडकला असून इथे ठाकरेंनी स्वतःच्या बळावरती इथली निवडणूक लढली होती. आणि याचा सध्या फायदा उद्धव ठाकरेंना झाला. आगामी काळामध्ये जर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र झाले तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मुंबई महापालिका, पुण्यामध्ये देखील असाच फायदा होईल असं बोलत होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा विजय सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून जातोय. विधानसभेला ज्या प्रकारचं राजकारण झालं, ईव्हीएम वरती आरोप झाले, त्या प्रकारे आता या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना याचा फायदा झालाय का, अशा चर्चा सध्या राजकीय पत्रकार व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवरती महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सुनावले. याचा फायदा ठाकरेंना नक्कीच होईल. ईव्हीएम मध्ये गोळ होतोय का, तर होय असा सवाल सध्या पत्रकार विचारत असताना संजय राऊतांनी थेट सवालाला उत्तर दिलं होतं. यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंची भूमिका काय असेल बघावं लागेल. मात्र सध्या महाराष्ट्रात झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा फडकलाय. मध्यंतरी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये देखील भाजपचा आणि शिंदेगडाचा दारुण पराभव त्या ठिकाणी झाला होता. मात्र आता देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी नसताना देखील उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय महाराष्ट्राचं लक्ष वेधून जातोय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, महाराष्ट्रातील इथून पुढच्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात का? उद्धव ठाकरे या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदेगडाला भारी पडतायत का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात नव्याने रूप धारण करते. याचा फटका शिंदेंना आगामी काळात बसेल का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं तुफान झालं सुरू. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.